का श्रीमंत डोळे वासून झोपा त्या, असं थोडंच आहे का? जाऊ दे ना, कपड्यात बदला, घरात बदला, सगळ्यात बदला. आज बदल गरजेचा आहे बुद्धीत. बुद्धी म्हणजे काय? 3 व्याख्या सांगतो. वाईटाकडून चांगल्याकडे वाहणारी विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. तमोगुणाकडून सत्वगुणाकडे वाहून नेते तो विचार प्रवाह म्हणजे बुद्धी. आणि दुःखाकडून सुखाकडे नेते म्हणजे ती बुद्धी. बुद्धीचे प्रामुख्याने 9 प्रकार पडतात. देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. 9च्या 9 नीट ऐका. 1 चर्मबुद्धी, 2 बुर्नज बुद्धी, 3 तैल बुद्धी, 4 दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि दुर्बुद्धी. तुम्ही बदला, पण बुद्धीत बदला. आता लोक म्हणते जग सुधारलंय, जग सुधारलंय. सुधरू द्या. लहानपणी आपल्याला 11 वाजता रेडिओ ऐकायला मिळायचा. पूर्वी ग्रामपंचायतीला रेडिओ राहायचा. 7 वाजता बातम्या राहायच्या. लोक 6:30लाच ग्रामपंचायती पुढे बसायचे. त्याच्यानंतर तो ग्रामपंचायतीचा रेडिओ बंद झाला. मग लग्नात नवरदेव रुसायला लागली रेडिओवरून. मग तो नवरदेवाला रेडिओ घ्यायचे लोक गळ्यात. ते 200-250 रुपयाला मिळायचं. 11 वाजता कामगार सभा, 7 वाजता बातम्या. मग ते कामगार सभा शेळ्यांमागं वड्याला पाठाला ऐकायचं. ती नादीच होतं ती. तो रेडिओ गेला, टी व्ही आला. टी व्ही गेला, टी व्ही जवळजवळ वजा झाला. DVD आला, CD आला. आता सगळंच गेलं. आता फक्त 6,000चं 3,000चं खोकं घ्यायचं. सगळी माहिती त्याच्यात. बातम्या मोबाईलमध्ये, सगळं मोबाईलमध्ये. माणसं सुधरत गेली, पण अजून माणसं कानानंच ऐकतात. टी व्ही गेला, जाऊ द्या, टी व्ही गेलाय, सगळं गेलंय, पण ऐकायचं ते कानानंच, पाहायचं ते डोळ्यानं. मग बदल तरी काय झाला? मग नवीन डोळे बसवा, नवीन कान बसवा. तुलाही लखपतीची अवलाद देईन तुझी. मग देवानं दिलेल्या तोंडानं का आला खातो? एखादं तोंडी का ताण पैसा तू एक. 3 गोष्टी जपून वापरा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद आता पहिल्यासारखं राहिले. राजकारणी लोक ध्यानात ठेवा, कार्यकर्ते. आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही. तुम्ही जरा घरादाराक पहा. ही देशाची सेवा राहू द्या. हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा. आता 40 वर्षे खोट्या टोकल्या. याची सतरंजी झटक आणि त्याची सतरंजी झटक. आता ते दिवस राहिले नाही. अहो 1.5 महिन्यापूर्वी तुम्ही एकमेकाला शेदत होते. आता एका कोंबडी कुदत आहे. कोण तुमच्या नाद लागेल? म्हणजे कार्यकर्त्याची किंमत पक्षातून तर जवळजवळ